नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेरटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल मराठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की इंस्टाग्रामचे डिझाईन्स पोस्टर्स कसे बनवले जातात. ते इंस्टाग्रामचे बनवा, व्हॉट्सअपचे बनवा, फेसबुक तुम्ही कुठेही अपलोड करू शकता. फक्त ऍड्स डिझाईन कशा बनवल्या जातात ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघितलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आज मित्रांनो आपण लग्नाचे इन्व्हिटेशन व्हिडिओ कसे बनवायचे कॅनवामध्ये ते बघणार आहोत. व्हिडिओज असतील किंवा तुम्हाला सिंपल इमेजेस बनवायचे असेल किंवा छोटे छोटे पत्रिका बनवायचे असतील जे तुम्ही प्रिंट करू शकतात, असं जे काही डिझाईन्स आपल्याला बनवायचे असेल तर आपण त्यासाठी कॅनवामध्ये कसं करू शकतो ते आज आपल्याला बघायचं. चला तर मग जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला. हे बघा, आपण आलोय आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर. आता आपल्याला काय करायचंय, आपल्या समोर कॅनवा ओपन आहे. तर आपल्याला आज बनवायचे आपल्या वेडिंग इन्व्हिटेशनचे व्हिडिओज. जे आपल्याला इन्व्हिटेशन व्हिडिओज असतील किंवा टेम्पलेट्स असतील किंवा इमेजेस असतील ते आपल्याला बनवायचे आहे. कशासाठी? खास करून लग्नासाठी. मग आपण काय करणार, इथे यायचं किंवा तुम्ही सर्च इथं आपण सर्च करू शकता. बघा, आपण इथं सर्च केलं वेडिंग इन्व्हिटेशन. हे बघा, वेडिंग इन्व्हिटेशन मध्ये आपल्याला काय हवंय, पोर्ट्रेट हवंय, वेडिंग इन्व्हिटेशनचा व्हिडिओ हवाय, वेडिंग अॅनिव्हर्सरीचे इन्व्हिटेशन हवं, असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला इथं मिळतात. फोटो हवा असेल फोटो, हे हवं असेल हे. तर आपण काय करणार, समजा वेडिंग इन्व्हिटेशन आपण पोर्ट्रेटला क्लिक केलं. तर क्लिक केल्यानंतर बघा इथं एक साईज ओपन झाली बाय डिफॉल्ट. प्रिंट वगैरे करू शकतो आपण. क्लोज केलं, टेम्पलेट्स मध्ये आलो. हे बघा आलेत, भरपूरसे टेम्पलेट्स आलेत. जसं आपल्याला हवं असेल तसं आपण सिलेक्ट करू शकतो. समजा आपल्याला व्हिडिओ हवा आहे, आपल्याला फोटो नाही बनवायचा आहे, पत्रिका तर बनवायचीच आपल्याला, पण आपल्याला आधी व्हिडिओ बनवायचा आहे. मग आपण इथं सर्च केलं वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ पोर्ट्रेट. आपण जसं इथं व्हिडिओ सर्च केले तर बघा इथं वेगवेगळे व्हिडिओ लागले. आपल्याला समजा आपल्याला इथं मेन्शन करायचे असेल ना, तर इथं बघा सगळे मिक्स येत आहेत. आपण इथं मेन्शन केलं इंडियन वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ. हे बघा आता सगळे इंडियन टाईप मध्ये. जसं तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने आपण इथे इन्व्हिटेशन व्हिडिओ सिलेक्ट करू शकतो. हे बघा, समजा आपल्याला हा वाला घ्यायचा आहे. मग आपण काय करणार, इथं क्लिक केलं, हे सगळे पेजेस येत आहेत. आपण काय करणार, इथं अप्लाय टू ऑल इथं करू शकतो. जर तुम्हाला वाटलं याच्या रिलेटेड, बघा आता याच्या आपण जी डिझाईन चॉईस करणार त्याच्या रिलेटेड आपल्याला मल्टिपल टेम्पलेट्स इथं मिळतील. बघा असे मल्टिपल मिळतील. हे बघा असे भरपूरसे व्हिडिओ आपल्याला इथं टेम्पलेट्स रेडी टू यूज मिळणार आहेत. आपल्याला काय करायचं, समजा आपल्याला हा असा हवा आहे, अप्लाय टू ऑल इमेजेस. हे बघा हे सगळे आलेले आहेत. आता इथं आपल्याला काय करायचंय, गणपती बाप्पा आहे, इथं आपल्याला काहीतरी चेंजेस करायचे. ओम श्री गणेश आहे ना. आता आपल्याला हे मराठीत लिहायचे असेल. मग आपण इथं जस्ट याला क्लिक केलं, आपण इथून फॉन्ट आपला चेंज करून घेणार, मराठी सिलेक्ट करून घेणार. मराठी इथं लिहिलं श्री गणेशाय नमः, या पद्धतीने. बरोबर, असं आपण इथं लिहू शकतो. आपल्याला जसं हवं असेल तसं आपल्याला कस्टमाइज करता येईल. समजा ही जी इथं फ्रेम यूज केलेली आहे त्याचा कलर वगैरे आपला कॉम्बिनेशन चेंज करायचं. समजा बॅक साईडचा कलर आहे, आपल्याला असा नकोय, आपण त्याला थोडा वेगळ्या कलर मध्ये मल्टिपल्स कलर आपण तिथे यूज करू शकतो. जसं आपल्याला हवं असेल त्या पद्धतीने आपल्याला पूर्णपणे चेंजेस करता येतात. समजा आपल्याला हे जे फ्लॉवर्स आहेत, हे फ्लॉवर्स आपल्याला चेंज करायचे असतील तर आपण ते फ्लॉवर्स पण चेंज करू शकतो. तर तुम्हाला काय करायचंय, एलिमेंट्स मध्ये जायचंय, ग्राफिक्स मध्ये जायचं आपल्याला, आणि आपल्याला सर्च करायचे फ्लॉवर्स. हे बघा ऑटोमॅटिक आलेले आहेत, पण आपण जरी आपण सर्च केले तर आपल्याला आणखी मिळेल फ्लॉवर्स. हे बघा वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला इथं मिळणार. समजा याच्यातलं आपल्याला ही डिझाईन नको आहे, आपण हे डिलीट केलं. आपल्याला हे वाले हवेत, याला थोडं आपण रोटेट केलं. वाटलं त्या पद्धतीने आपण त्याला मॅनेज करू शकतो. हे बघा मग इथं काय होणार, इथं नाव चेंज होते. इथं काहीतरी नाव टाकलं आपण, तिथं समजा आपलं नाव येऊ शकतं हर्षल, वरती मी दुसरं काहीतरी नाव टाकून दिलं.
जे आपल्याला नावं टाकायचे असेल ते आपण टाकणार. इथं डेट वगैरे चेंज करू शकतो. आपल्याला वाटलं व्हेन्यू म्हणजे पूर्ण एडिटेबल होणार. मग इथं फंक्शन्स काय काय आपले, संगीत आहे, हल्दी आहे, लग्न आहे, लग्नाचे व्हेन्यू काय आहे, टायमिंग काय आहे, आपण आपल्या हिशोबाने याला पूर्णपणे चेंजेस करू शकतो. आता हे सिंपल इमेजेसच्या फॉर्मॅटमध्ये. आपल्याला वाटलं की आपल्याला प्रॉपर व्हिडिओ करायचा आहे तर मग परत इथं टेम्पलेट्स मध्ये जाणार. इथं आपण सर्च केलं इंडियन वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओज. हा बघा, हा एक व्हिडिओ आलेला आहे. समजा आपण सिलेक्ट ऍड ॲज न्यू. हे बघा या पद्धतीत. मग आपल्याला जे हवं असेल आपण इथं सेव्ह डेट, SNS, इथं नावं चेंज करू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला चेंजेस करायचे असेल तसे आपल्याला करता येतात. आणखी जर समजा आपण होमला गेलो तर आपण सोशल मीडियामध्ये गेलो, इंस्टाग्राम रील्स, इंस्टाग्राम स्टोरी समजा आपण घेतला. इथं सर्च केलं आपण इंडियन वेडिंग इन्व्हिटेशन. हे बघा आलं. क्लिक करायचं, अप्लाय टू ऑल. हे बघा हा व्हिडिओ आपला आलाय. जर तुम्ही आपल्याला प्ले केलं तर आता या पद्धतीने इथं दिसतंय की या पद्धतीने चेंज झालंय. वरती गेलो, आता इथं बेल्स वगैरे आलं. आता हे असं आलंय. आता आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये न्यूज वगैरे काहीतरी चेंज करायचं. तर बघा इथं हे जे आहेत हे पूर्ण लेअर आहेत. हा खाली ऑडिओ आहे, ही जी फ्रेम आहे ही फ्रेम इथं आहे. म्हणजे जे इफेक्ट्स इथं युज केले ते सगळे इथं दिलेले. आपल्याला याच्यातनं काय चेंज करायचं आहे. समजा मेहंदी चेंज करायचं तिथं आपल्याला हल्दी करायचं. तर बघा इथे मेहंदी, याला सिलेक्ट करायचं, इथं आलो आपण, इथं चेंज करून दिलं आपण हल्दी. बरोबर. हे बघा इथं गणपती बाप्पा आहे. समजा आपल्याला हे हल्दीचे लिहिलंय आपण, हल्दीचा कलर आपल्याला येल्लो हवा आहे, इथं सिलेक्ट करायचं, इथं येल्लो करून. हे बघा येल्लो. नाव इथं घ्यायचं आपल्याला. इथं समजा आपण नावं टाकू शकतो काहीतरी. इथं टाकलं आपण हर्ष या पद्धती. म्हणजे जसं आपल्याला डेट्स वगैरे चेंज करायचे आहे सगळं आपण इथं टेम्पलेट चेंज करणार आणि नंतर परत व्हिडिओ प्ले करणार तर तो आपल्या हिशोबाने. ओके. म्हणजे जे काही वेडिंग इन्व्हिटेशन टेम्पलेट्स असतात, वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ असतात ते आपण या प्रकारे बनवू शकतो. जर तुम्ही टेम्पलेट्स मध्ये गेलात तर तुम्हाला खूप टेम्पलेट्स मिळणार आहेत रेडीमेड, जे तुम्ही युज करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं आपल्याला ब्लँक पासून बनवायचं, झिरो पासून बनवायचं तर ते कसं बनवलं जातं ते पण आपण पुढच्या भागामध्ये बघूया. कारण की आपण अजून सगळं बघतोय, आपण एक एक स्टेप बाय स्टेप. अजून व्हिडिओ कसे बनवायचे ते आपण बघितलेलं नाहीये, ते पण आपण बघू या भागामध्ये. एवढंच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ मधून महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.